नमस्कार, शिल्पास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलू मटर पुलाव किंवा आलू मटर खिचडी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपलं आलू मटर खिचडी किंवा पुलाव खूपच टेस्टी आणि मस्त झालेला आहे। तर त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। त्यासोबत मी यामध्ये 1 चमचा जिरे, लवंग, मिरी, विलायची आणि दालचिनी टाकलेली आहे। हे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता। आणि 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती मधून कट केलेली आहे। आणि त्यासोबत 2 मीडियम साईजचे कांदे पातळ असे मी कापून घेतलेले आहेत, ते पण मी ॲड केलेले आहे। आणि याला चांगलं आपण 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत। पाहत आहात कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड करायची आहे आणि याला पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। जे पण साहित्य मी वापरलेलं आहे त्याची सर्व लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा। याप्रमाणे 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे। आणि व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि नवीन नवीन रेसिपीसाठी शिल्पास किचन पाहत राहा। अद्रक लसूण मस्त आपली परतलेली आहे, त्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे आलू ॲड केलेले आहेत आणि याला पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला गोबी आणि मटार पण ॲड करायचं आहे आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी असे उभे कापून घेतलेले आहेत, ते पण ॲड केलेले आहे। आणि या सर्व भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्यांना सगळा मसाला लागला पाहिजे। आणि त्याचसोबत मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे, मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करा। तेलामध्ये ह्या सर्व भाज्या हलक्या हाताने परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भाज्या तुटू नये। आणि भाज्या आपल्या थोड्या वेळात या मसाल्यामध्ये वाफल्याच्या नंतर आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहे। व्हिडिओमध्ये पाहतात त्याप्रमाणेच तुम्ही भाज्या सर्व परतून घ्या। मी भाज्या पूर्णपणे चांगल्या 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो मसाला आवडतो तो तुम्ही ॲड करू शकता। याला पण मी चांगलं भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे। ही रेसिपी तुम्ही रात्री तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर तुम्ही ही झटपट बनवू शकता, खायला पण टेस्टी आणि बनते पण पटकन। त्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हा आलू गोबी मटर पुलाव बनवू शकता। भाज्या चांगल्या वाफलेल्या आहेत आपल्या आणि त्यामध्ये मी 1 मोठा लिंबू त्याचा रस काढून घेतला होता, तो मी ॲड केलेला आहे आणि याला पुन्हा चांगलं परतून घेत आहे। मसाल्यामध्ये आपले पूर्ण आलू गोबी मटर सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि आलू पण आपले थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत। पुन्हा 1-2 मिनिटांनी मी वाफ काढलेली आहे आणि यामध्ये मी 2 ग्लास तांदूळ घेत आहे। हे वाडा कोलम तांदूळ आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार
कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि हे 2 ग्लास तांदूळ 4 ते 5 माणसांसाठी खूप होतं आणि याला तांदळाला पण आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय बदल करायला पाहिजे ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। यापुढची कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल ती पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तेलामध्ये मी चांगल्या प्रकारे तांदूळ भाजी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 2 ग्लास आपण तांदूळ घेतले होते तर अंदाजे मी 3.5 ते 4 ग्लास पाणी टाकत आहे। तुमचे तांदूळ नवीन आहेत किंवा जुने आहेत किंवा तुमच्या तांदळाचा कोणता प्रकार आहे यावर पण पाणी अवलंबून आहे। पाणी ॲड केल्यानंतर याला आपल्याला एक चांगली अशी उकळी आणायची आहे आणि चांगली एक अशी दणदणीत उकळी आल्याच्या नंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। पाणी ॲड केल्याच्या नंतर पहा एक छान अशी उकळी आलेली आहे आणि मी आता याला एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे। हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून तांदूळ पण नाही तुटले पाहिजे आणि आपल्या भाज्या पण तुटल्या नाही पाहिजे। व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर यावर मी झाकण ठेवून लो फ्लेमवर याला आपण दम आणूया किंवा वाफवूया। 2 चमचे मी साजूक तूप ॲड केलेलं आहे। आपली छान अशी खिचडी झालेली आहे हे पहा आणि यावर मी हिरवी कोथिंबीर पण ॲड करत आहे आणि खायला आपली खिचडी तयार आहे। मी सर्व करते। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा।